नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्ल ताई या चॅनलवर। आज आपण ज्वारीच्या लाह्यांचा खमंग, कुरकुरीत आणि झटपट चिवडा कमी तेलात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणार हा चिवडा चहासोबत खाण्यासाठी तसेच संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे। ज्वारीच्या लाह्या, शेंगदाणे, कढीपत्ता आणि मसाल्यांचा स्वाद यामुळे हा चिवडा खूपच चविष्ट लागतो। घरच्या घरी नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला हा चिवडा कसा करायचा ते बघूया। इथे आपल्याला ज्वारीच्या लाह्याचा चिवडा करण्याकरता अशा ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहे। अशा प्रकारे असतात, याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे। इथे आपल्याला शेंगदाणे, डाळवं, खोबऱ्याचे काप आणि कढीपत्ता, लसूण, मिरची याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। हे आपल्याला फोडणीला लागणार आहे। तर इथे फोडणी देण्याकरता आपल्याला सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, याला छान गरम होऊ द्यायचं आहे। इथे मी तेल गरम करून घेते। तेल आपल्याला फार जास्त घ्यायचं नाही आहे। इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे, छान खरपूस होतपर्यंत। याला फार करपवायचे नाही आहे। इथे मी छान खरपूस होतपर्यंत शेंगदाणे छान तळून घेते। इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान सालं तळतळपर्यंत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आहे। इथे आपले शेंगदाणे बघू शकता असे छान तळून घेतले आपण। अशा प्रकारे तुम्हाला तळून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला त्या लाह्यावर शेंगदाणे काढून घ्यायचे आहे, म्हणजे हे एक्स्ट्रा तेल त्या लाह्यांना लागते। मी इथे सर्व शेंगदाणे काढून घेते। आता ज्या तेलामध्ये आपण शेंगदाणे तळले होते त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी छान तडतडून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला मिरची आणि लसूण छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे आहे, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत। इथे मी याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत छान तळून घेते। याला अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे किंवा करपवायचाही नाही आहे। इथे अशा प्रकारे आपण छान कुरकुरीत होतपर्यंत मिरची आणि लसूण तळून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला डाळवं घालून घ्यायचं आहे, खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान हलकेसे गुलाबी होतपर्यंत परतून घ्यायचे आहे। कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण छान खरपूस होतपर्यंत सर्व साहित्य तळून घेतले असं अशा प्रकारे। याला फार करपवायचं नाही आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे आपण हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। हळद घातली आहे, आता हिंग घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते, मीठ जास्त घालायचं नाही आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आपल्याला हे लाह्या घालून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी छान असं परतवून घेते, छान मिक्स करून घेते। अशा प्रकारे आपण छान हे मिक्स करून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण छान हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखर तुम्ही अशी सुद्धा घालू शकता किंवा याची पावडरसुद्धा करून घालू शकता। पिठी साखर आणि आमचूर पावडर हे दोन्ही मिक्स करून तुम्ही इथे घालू शकता। आपला हा चिवडा छान आंबट गोड तयार होतो। इथे अशा प्रकारे आपला हा चिवडा तयार झालेला आहे, ज्वारीच्या लाह्याचा चिवडा। छान पौष्टिक आणि खमंग हा चिवडा तुम्ही चहासोबत किंवा असंही खाऊ शकता। खायला खूपच टेस्टी वाटतो। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।